लोकसभेच्या जागा वाटपावरून मवियामध्ये मतभेद असल्याचं आता पुढे येते। 6 ते 7 जागांवर तिढा निर्माण झाल्याची माहिती कळतीये। 2 फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर पुन्हा चर्चा होणार आहे आणि तिढा न सुटल्यास तिन्ही पक्षांच्या प्रमुखांकडे मग हा मुद्दा मांडला जाणार आहे। मवियाच्या जागा वाटपाबाबत ही एक मोठी बातमी येते। तिढा सुटला नाही तर मात्र पक्ष प्रमुखांकडे हा मुद्दा मांडला जाणार आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या बरोबर आहेत। थेट जाऊया कृष्णातकडे। कृष्णात, लोकसभेच्या जागा वाटपावरून मवियामध्ये मतभेद असल्याचं पुढे येते। 6 ते 7 जागा आहेत, अजूनही तिढा आहे। काय नेमकं झालंय, कुठल्या जागा आहेत आणि कशा पद्धतीने तोडगा निघू शकतो? अनुपमा, कालच हॉटेल ट्रायडंट या ठिकाणी महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांसोबतच इतर जे डावी आघाडी असू दे किंवा इतर आम आदमी पार्टी असू दे किंवा जेडीयू सारखा कपिल पाटील यांचा पक्ष असू दे, हे सर्व पक्ष ची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये साधारणतः अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। सर्वच ज्या 48 जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु काही महत्त्वाच्या जागा आहेत ज्या ठिकाणी दोन्ही पक्ष, खास करून काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना यांचा समोरासमोर आलेला आहे। दोन्ही पक्षांनी या ठिकाणी दावा केलेला आहे, ज्यामध्ये पाहिलं गेलं तर रामटेक आहे, हिंगोली आहे, वर्धा आहे, भिवंडी आणि शिर्डी आणि त्याचबरोबर जालना असे 6 मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी या मतदारसंघाच्या जागावाटपावरून तिढा निर्माण झालेला आहे। परंतु 2 तारखेच्या बैठकीमध्ये या या ज्या वादग्रस्त जागा आहेत, जे मतदारसंघ आहेत ज्याच्यावर खास करून चर्चा होईल आणि त्याचबरोबर यामध्ये जर चर्चा स्पष्ट झाली नाही किंवा तिढा सुटला गेला नाही तर मात्र जे तिन्ही पक्षांचे वरिष्ठ आहेत, प्रमुख अध्यक्ष आहेत, त्यांच्यापर्यंत त्यांच्या बैठकीमध्ये हा तोडगा काढला जाईल। परंतु महाविकास आघाडी जी इंडिया आघाडी म्हणून लढते संपूर्ण देशभरात, त्या माध्यमातून एकाच भाजप विरोधात एकाच एक उमेदवार देण्याबाबत स्पष्ट आहे आणि त्यानुसारच या बैठकीमध्ये देखील तोडगा काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेले आहे। या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तेव्हा महाविकास आघाडीतल्या या 6 ते 7 जागांचा तिढा कसा सुटतोय हे 2 फेब्रुवारीपर्यंत पुढे येईलच। तर या संदर्भात विनायक राऊत नेमकं काय म्हटले तेही ऐकूया। 6 ते 7 जागांवर शिवसेना, काँग्रेस, एनसीपी यांच्यामध्ये अद्यापही चर्चा चालू आहे। वंचित आघाडीसाठी सुद्धा नेमक्या किती जागा वंचित आघाडी मागते त्याचं अजून निश्चित झालेलं नाही, परंतु इतर सुद्धा आघाडीतले पक्ष आहेत, त्यांची सुद्धा मागणी आहे एका दुसरी जागा त्यांना मिळावी। परंतु आघाडीची, महाविकास आघाडीची बैठक, जागा वाटपाची जी चर्चा आहे ही सकारात्मक दृष्टिकोनातून चाललेली चर्चा आहे। तर पाहूया नेमक्या या 6 ते 7 जागा कुठल्या आहेत ज्यावर हा वाद उफाळून आलेला आहे। रामटेक, हिंगोली, वर्धा या जागांवरून सध्या मतभेद आहेत। भिवंडी आणि शिर्डी, तसंच दक्षिण मध्य मुंबई या जागेवरून सुद्धा मतभेद आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस समोरासमोर आलेत। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघावरून सुद्धा मतभेद आहेत।